नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांचे IIT, NIT, IIIT, GFTI तसेच मेडिकलमध्ये MBBS, BMS, BHMS, BDS त्याचबरोबर महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजचे ॲडमिशन प्रोसेस हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी पालकांच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर जो आपला आता विषय चालू आहे त्या विषयाला अनुसरून आपण पाहत आहोत की महाराष्ट्रातले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याला टॉप 10 गव्हर्नमेंट कॉलेजेस आपण म्हटलेलं आहे. त्यामध्ये आता आपण पाहत आहोत की VJTI गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेज. तर या कॉलेजची आपण बेसिक माहिती घेणार आहोत की तिथं कोणकोणत्या ब्रांचेस आहेत, त्यांचे कट ऑफ्स काय आहेत आणि तिथले प्लेसमेंट्स काय आहेत आणि आपल्याला ॲडमिशनसाठी लागणारे कागदपत्र. तर ह्यामध्ये VJTIचा जो कॉलेज कोड आहे तो 3012 आहे. जर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स फिल कराल त्यावेळी कॉलेज कोड आहे 3012. गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस आहे. गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस असल्यामुळं हे सर्व तुम्हाला जो काही कट ऑफ आहे तो थ्रू महाराष्ट्रासाठी सेम आहे. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा होम स्टेट किंवा अदर दॅन होम स्टेट होम युनिव्हर्सिटी किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कोटा नसतो. जे काय ते स्टेट लेवलवर तुमचं ॲडमिशन होतं गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस असल्यामुळं. आता यामध्ये आपण पाहू शकतो तर पहिल्यांदा आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. ज्या विद्यार्थ्यांना VJTI मधून सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे तर या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग करू शकतात. त्याचबरोबर तिथं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 60 जागा आहेत. त्यानंतर IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्या 60 जागा आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, त्याच्या 60 जागा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आहे, त्याच्या सुद्धा 60 जागा आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे. ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स करायचं आहे तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या सुद्धा इथं 60 जागा आहेत. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आहे तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सुद्धा 60 जागा आहेत. प्रोडक्शन इंजिनिअरिंग सँडविच मध्ये करायचं असेल तर इथं सुद्धा त्याच्या 60 सीट्स अवेलेबल आहेत. टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या 60 सीट्स अवेलेबल आहेत. त्या पद्धतीनं या ठिकाणी भरपूर जवळपास 8 ते 9 ब्रांचेस अवेलेबल आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण करू शकता. आता VJTI बद्दल माहिती घेताना VJTI फार जुनं कॉलेज आहे. जवळपास याची जी एस्टॅब्लिशमेंट आहे ते 1887 ची आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे स्टार्ट झालेलं आहे ते 1903 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सुरू झालेलं आहे. या ठिकाणी जसं मी सांगितलं त्या पद्धतीने ब्रांचेस आहेत. आता या ठिकाणचे जे पॅकेजेस आहेत ते पाहू तर जवळपास हायेस्ट पॅकेज आहे ते 50+ आहे. 50+ लाखचं CS चं आहे, IT चं आहे आणि जवळपास प्लेसमेंट खूप स्ट्रॉंग आहे. खूप म्हणजे खूपच स्ट्रॉंग आहे. सर्व डिपार्टमेंटला प्लेसमेंट्स आहेत आणि हायेस्ट पॅकेजच्या प्लेसमेंट्स आहेत. जर विद्यार्थी पालकांना जर स्कोर जर चांगला असेल तर तुम्ही VJTIचा पर्याय नक्की निवडू शकता. तर आता पाहू आपण IT चा कट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ पाहू. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ पाहताना आपण आपल्या पुस्तकामध्ये हा कट ऑफ दिलेला आहे. ज्या विद्यार्थी पालकांना पुस्तक लागत असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. तर VJTIचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे हा राऊंड 1चा आहे. तर या ठिकाणी आपण कॉलेज कोड पाहू शकतो 3012 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. तर जेंट्स ओपन ज्याला आपण जनरल ओपन म्हणतो तर 99.94 आहे. SC चा 99.41, ST चा 97.46, NT1 चा 99.72, NT2 चा 99.74, NT3 चा 99.75, OBC चा 99.80, लेडीज ओपनचा 99.91, लेडीज SC चा 98.66, लेडीज ST चा 95.12, VJNT चा 96.83, NT2 चा लेडीज NT2 चा 99.48, लेडीज NT3 चा 99.80, लेडीज OBC चा 99.67, EWS चा 99.83 आणि ज्या विद्यार्थ्यांना TFWS मधून ऍडमिशन घ्यायचं आहे तर TFWS चा कट ऑफ आहे 99.88. जर तुमचा याच्या आतमध्ये जर स्कोर किंवा रँक असेल तर नक्कीच तुम्ही VJTIचा एक चांगला पर्याय आहे जिथं हायेस्ट पॅकेजेस चांगले आहेत आणि खूप जुनं कॉलेज आणि गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. या कॉलेजचा तुम्ही नक्की विचार करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपले फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजना शेअर करा. थँक्यू.